इनो लेमन फ्लेवर काय लेमन फ्लेवरचं एकदम विनर तीच असेल. मावळे शिवरायांचे मनवुनी पावलोजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किती रोजेस आहे? काय काय त्रिशा परत विचार. 5 रोज दिले मी आईला 5. रियल रोज दिले का फेक रोज दिले? फेक रोज काय असतात? रोज रोज असतात. नाही आधी काय बोलले 5 रोज होते फ्लॉवर पॉट मध्ये ते दिले ना. मग ते कोणते रोज आहे फ्लॉवर पॉट मध्ये? फायनली आमचं जेवण आलेलं आहे. आम्ही दोघे लिटरली वरती असं कॅब घेऊन नाही झोपलोय. आणि पहिले मी झोपली, आता बाबा झोपले आणि आता आई. असे करून तिघेच्या तिघे झोपतोय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी ॲक्च्युली आता रात्रीचे 8:15 वाजत आले आहे मग करते आहे. आज सॅटरडे आहे आणि सकाळपासून काय मी ब्लॉग घेतला नाही कारण थोडी धावपळ चालू होती. त्रिशाला आज स्कूल होतं, सॅटरडे होतं तर, आणि सकाळी तिची बस मिस झाली. सो तिला स्कूलला ड्रॉप करायला जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर आल्यावर ब्रेकफास्ट, लंच, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज बऱ्यापैकी धावपळ झाली. आणि त्यानंतर माझ्या फ्रेंड्सकडे जाण्याचं आमचं ठरलं. पॉटलक करणार होतो म्हणजे करणार आहे, बट त्या पॉटलकमध्ये मी आज काहीच नाही घेऊन जाणार आहे. म्हणजे ठरलं होतं की मी पण एक मेनू घेऊन येईल, असा आमचा सगळा प्लॅन झाला. आणि त्यानंतर अचानक मला ज्वेलरीची ऑर्डर आली. सो मी तो प्लॅन कॅन्सल करत होती की मला नाही होणार पॉसिबल, म्हणून तुम्ही कंटिन्यू करा. बट माझे फ्रेंड्स ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले की तू फक्त ये, काही आणू नको, आम्ही करतो सगळं, तुझं काम झालं की फक्त ये डिनरला, आपण भेटू म्हणून. मी खूप नाही म्हणालं पण त्यांनी नाही ऐकलं. आणि मला ऑर्डर देणं पण खूप गरजेचं होतं कारण ती रेफरन्सने आलेली होती ऑर्डर, आणि ते ऐकायला पण तयार नव्हते की द्या म्हणून. आणि ही माझी पहिली ऑर्डर आहे जी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. दिल्लीला ते घेऊन जाणार आहे ज्वेलरी. आणि मी महाराष्ट्रात पुण्याच्या बाहेर बऱ्याचदा ज्वेलरी पाठवली आहे, बट मी महाराष्ट्राच्या बाहेर अजून ज्वेलरी पाठवलेली नव्हती. सो पहिल्यांदा मी ही ज्वेलरी डायरेक्टली दिल्लीला पाठवणार आहे. तो मला वेगळाच आनंद पण होता की चला आपली ज्वेलरी बाहेर जाते आहे म्हणून. आणि ब्रायडलसाठीची ती ज्वेलरी आहे, सो ती हळदीला वेअर करणार आहे. सो मिनिमल अशी ज्वेलरी आहे पण डिझाईन खूप छान आहे. मी तुम्हाला डिझाईन पण शेअर करते. आणि ज्वेलरी रेडी झाली आहे. आता मला पॅकिंग करायचं आहे, मग रेडी होऊन मला माझ्या फ्रेंड्सकडे पण जायचं आहे. तर मी तुम्हाला ज्वेलरीचं डिझाईन दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे हे डिझाईन इथे रेडी झालेलं आहे. बिंदी आहे ही, हे इयरिंग्ज आहे, छान असे छोटेसे त्याला लटकन केलेले आहेत, मोती वगैरे टाकून. मध्ये पण हा छोटासा मोती ॲड केलेला आहे. त्यांनी दिलेलं हे डिझाईन थोडंफार आम्ही कस्टमायझेशन केलं कारण त्यांना दिल्लीला घेऊन जायचं होतं. सो काही फ्लॉवर्स जे इथे होते ते आम्ही कॅन्सल करून इथे टगर यूज केला. सो अशा प्रकारे हे डिझाईन केलेलं आहे. कलिरे आहेत. सो तुम्ही बघू शकता मस्त असं हे डिझाईन रेडी झालेलं आहे. आणि हे हेअर्सला लावण्याचं आहे, हेअरस्टाईलसाठी. म्हणजे इयरिंग्जला ते अटॅच करून ते पूर्ण मागे असं साऊथ इंडियन टाईप नाही का करत ते आजकाल, तशा टाईपमध्ये हे यूज करायचं आहे त्यांना. सो अशा प्रकारे हे डिझाईन रेडी झालेलं आहे. आता मला पॅकिंग करायचं आहे, नंतर माझं आवरून आता आम्ही निघणार आहे. चला तर मग भेटूया लवकरच. सो निघालो आहे आता. आम्ही लिफ्टमध्ये आहे, राजेश खाली जाऊन थांबले आणि आम्ही रेडी होऊन आता निघालो आहे. 15 मिनिटात आम्ही पोहोचू फ्रेंडकडे. आणि डिनरमध्ये आज पावभाजी, सोयाबीन चिली आणि पुलाव असा मेनू होता जो त्या दोघींनी मिळून केलेला होतं. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त कुल्फी एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही हाऊजी हा गेम खेळलो. हाऊजी खेळून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून उनो खेळलो आणि खूप जास्त धमाल मस्ती मजा आम्ही केली होती. तुम्ही पुढे बघाच. काय ब्लू आहे का? इनो लेमन
फोर टाकले ना तू फोर कार्ड उचलले ना का झालं तुझं डाऊन नाही यार या देवाच्याला पकडत जा ना. तो त्याच्या बाबांना पकडतो. +4 ताई ऐक या कलरचं काय असं पण चालेल दुसऱ्या कलरचं नाही उचला मग बस ग पुरी. ऍक्च्युली माझे पत्ते आहे पोरात जिंकून पण झाला पोरगा. तो जिंकला आणि आता तो तुझा गेम खेळतोय त्रिशा. भरपूर अशी मजा मस्ती धमाल आम्ही केली होती. छान असं डिनर केलं होतं. खूप एन्जॉय केलं आज आणि जवळपास आम्हाला निघायला रात्रीचा 1 वाजला होता. रात्रीचे 1 वाजेला आम्ही घरी आलो आणि मग मस्त आराम केला. गुड मॉर्निंग. तर आज संडे आहे. आमचं आवरून झालं, ब्रेकफास्ट झाला आणि आता आम्ही सगळे चाललो आहे सिंहगडला. ऑलमोस्ट 11:30 वाजले. आम्हाला आवरता करता खूप लेट झालं आणि आता आम्ही निघतोय. खूप कधीचं चालू होतं माझं की सिंहगडला जाऊन या, पण होतच नव्हतं कारण मला तिथलं पिठलं भाकरी वगैरे खूप आवडतं. तर मग आज ठरलं आमचं फायनली जायचं. मग आता आम्ही निघत आहे. छान असं आम्ही दोघी पण रेडी झालेलो आहे. त्रिशाचं दाखवते लुक. उभी राहा. त्रिशाची हेअरस्टाईल दाखवते मी तुम्हाला. तर त्रिशाची हेअरस्टाईल रबर ॲक्च्युली हे मी नाशिकला घेतलेलं एक्झिबिशनमध्ये. ते लावलंय तिला. वेणी अशा छोट्या छोट्या ब्राऊन कलरच्या आणि वरती बो. आणि छान अशी त्रिशा रेडी झाली आहे. अशी त्रिशा रेडी झाली आहे. चलो चला निघू. गरम आहे साम गरम. तर बघा आम्ही निघालो. सोसायटीच्या बाहेरच आलो आणि ह्या दोघांचं वडापाव काढणं चालू आहे. आज यांना घरात काही नाही मिळालं. म्हणजे ब्रेकफास्ट नंतर असं निघायच्या वेळेस खायला काही नव्हतं. तर बाहेर येऊन आता खाली सोसायटीच्या खाली यांचा वडापाव खाणं चालू आहे. असे टाइमपास करताय दोघं. ब्रेकफास्ट केला ना उपाशी थोडी तिथे जाऊन जेवणारच आहे. प्रॉपर नाही झालं. ब्रेकफास्ट करता स्प्राउट्स आणि अंडे. तुला लाडू पण खा म्हटलं होतं मी. नाही खाल्ला तो तुझा प्रॉब्लेम ना. किती रोजेस आहे? काय त्रिशा परत विचार. 5 रोज दिले मी आईला 5. नाही त्रिशा तू काय प्रश्न विचारला? काल रोज डे होता ना तर तुम्ही काय दिलं म्हणजे आईला म्हणजे तुम्ही रिअल रोज दिले का फेक रोज दिले? फेक रोज काय असतात? रोज रोज असतात. नाही आधी काय बोलले 5 रोज होते फ्लॉवर पॉट मध्ये ते दिले ना. मग ते कोणते रोज आहे फ्लॉवर पॉट मध्ये? फेकच आहे. रोज रोज असतात. भावना मग फेक रोज काय असतं काय म्हणता? तसं पण ते ओरिजिनल रोज दिला 1 दिवसाने खराब होणार आहे. हा तर कायमचा राहणार ना. पण तो मी चाललेला होता. मी काय म्हणतो बचत सुचत करतोय. नाहीये का? सुचत नाहीये का? हे बचत करतोय. बचत काय संबंध? बचत 50 रुपयासाठी बचत का? बचत म्हणजे नॉट दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. काय चुकीचं आहे पण हे. सस्टेनेबल ग्रीन. बघा त्रिशा इकडे वडापाव खाते. तिने पार्सल घेतला आणि मी माझ्यासाठी वेगळं काही स्नॅक्स घेतलंय जे म्हटलं पोहोचेपर्यंत गाडीत खाता येईल. तर हे असं छोटं मोठं स्नॅक्स घेतलं आहे मी माझ्यासाठी. बनाना चिप्स हे पण एक स्नॅक्स आणि त्रिशाने फ्रुटी. पेट्रोल पंपावर लाईन. ह्याला पण थांबू काय म्हणता 500च आहे ना ते खाली. खडकवासला सॉरी खडकवासला पण थांबू. इव्हिनिंगला मस्त सनसेट मस्त वाटेल. काय म्हणते त्रिशा? त्रिशाला NDA दाखवा. तुला आर्मी मध्ये जायचंय ना. हिला NDA दाखवाव. काय ते खडकवासलाच्या तिथे बसलं की तिथून दिसेल हिला NDA. चला झालं चला पटकन. तर आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे. गाडी पार्क केली आणि चाललो आहे. तिच्या इकडनं
तुला काय त्रिशा पाहिजे? एकच घे. हे 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 म्हणजे वरती नाही खायचंय का काय? वॉटरमेलन नको वाटतंय मला त्रिशा. तितकं फ्रेश नाहीये. फक्त शेंगा द्या. तिला काकडी पाहिजे. मॅन्डेटरी. किती हो दादा? आणि आम्ही हे सगळं घेतच होतो. तेच तिकडनं एकदम खूप जण आले, त्यांच्या हातात काही होर्डिंग्स होते आणि ते गाणं म्हणत होते. मी बघितलं तेच मला एकदम सगळ्यात पुढे विशाल फले हे दिसले आणि मग मी ओळखलं त्यांना की अरे हे तर तेच दिसत आहे म्हणून. ते एक यूट्यूबर पण आहेत, तुम्हाला माहीत असेल. त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे, ते ब्लॉग वगैरे टाकतात आणि मी त्यांना बघितलं ओळखलं. मी राजेशना पण सांगितलं. राजेश फार काय असं ब्लॉगिंग खूप जणांचे बघत नाही, सो त्यांना नव्हतं माहिती. मग मी त्यांना सांगितलं. ते एका गाण्याच्या शूटसाठी तिथे आले होते. त्यांचं ते सॉन्ग रिलीज होणार आहे 26 फेब. मला डेट पक्की माहीत नाही, बट बहुतेक 26 फेब यूट्यूबला ते त्यांचं चॅनल सॉन्ग रिलीज करणार आहे. आणि मस्त वाटलं मला ते बघून पण. छान, त्यांचं गाणं पण छान होतं. शूट चालू होतं त्यांचं आणि एक छोटासा मुलगा होता ज्याला त्यांनी तो पूर्ण शिवरायाचा वेश वगैरे केलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. त्यांच्यासोबत नंतर मी फोटोज पण घेतले आणि त्यांच्यासोबत बोलली सुद्धा. विशाल फले या नावाने त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांचा ग्रुप आहे फ्रेंड्सचा आणि त्या सगळेच व्लॉगर आहे आणि त्यांच्या सगळ्यांचे व्लॉग्स मी बघत असते. कुठे हरवले होते हो? लिंबू सरबत. अरे बापरे, आम्हाला वाटलं तुम्ही हरवले. आम्ही शोधत होतो तुम्हाला. अरे हरवलं तरी असते. हो ना, उगाच सापडले, उगाच थांबलो आम्ही. त्रिशा एकदम शांत आहे ते. थंड पण वाटतं झाड आणि त्याच्यामुळे थंड वाटत. तर फायनली आम्ही पोचलोय आणि खूप भूक लागली आहे. तर ऑर्डर दिली आहे. आता बघू किती वेळात जेवण येते. आणि गर्दी आज संडे असल्यामुळे बऱ्यापैकी छान वाटतं एकदम. खूप ऊन आहे असं वाटलं होतं की उगाच उन्हात आपण आलो की काय, पण खूप थंड वाटतंय बसल्यावर. म्हणजे जसं जसं वरती येत होतं तसं तसं थंड वाटत होतं. छान वाटतंय. ओ स्टाईल बाज. झाडं असल्यामुळे थंड वाटतंय माझ्या मते. डोंगर असल्यामुळे का? त्रिशा स्क्वेरल बघ काय नाही करत ती. त्रिशा भजे खा ना ग. काय ग? अगं खा. झोप आली. हे घ्या ना चटणी. खाऊन तर बघ त्रिशा, एकदम टेस्टी आहे भजे. सनग्लासेस घालून कोण झोपतं ग? धूप नको या. मग जेवण पण आम्ही करू का? तुला जेवायचं नाही का? बर. आमचं जेवण येईपर्यंत एकेकाचा आराम चालू आहे. पहिले त्रिशाने आराम केला, आता यांचा आराम चालू आहे. आणि त्याच्यानंतर तुझा आराम. मी झोपू का? मी खरंच झोपून घेईल. कारण थोडीशी पोटात भर पडली त्यामुळे आता थोडीशी झोप येते आणि थंड आहे त्यामुळे अजून झोप येते. त्रिशा पण आता आराम. वा वा वा. हे घे ना, बॅग घे डोक्याखाली. मस्त सगळेजण आता आराम चाललाय सगळ्यांचा.
आम्ही दोघे लिटरली वरती असं कॅब घेऊन नाही झोपलो आहे. आणि पाय पहिले मी झोपली, आता बाबा झोपले आणि आता आई. असे करून तिघेच्या तिघे झोपतोय. जेवण निघालं करू. कुठे आहे? तर फायनली आमचं जेवण आलेलं आहे आणि आम्ही ऑर्डर केली होती थाळी, ज्यात आलं आहे ही उसळची भाजी, पिठलं, वांग्याचं भरीत, भाकरी, पापड, ठेचा, ही कांद्याची चटणी ना, आणि भात. म्हणजे भाकर 2 बोलले होते ना? आहे ना 2. 2 कुठे? एकच आहे. अच्छा ओके, आहे 2 आहेत. आजी एक ताट द्या ना. ताट द्या, ताट खाली. तू काय खाणार त्रिशा? मटकी, ठेचा, पापड आणि भाकर. ताट ताट. त्रिशा ठेचा अगदी आरामात खाते. तिखट बऱ्यापैकी खाते ती. स्टार्ट. हो घे. कसं आहे? मला नाही जेवायचं, माझा उपवास आहे. नको तू. नाही जेवणार. आय कॅन. तुम्हाला माहिती रोजचं दुपारचं जेवण. काय का बरं? मेसेज आला म्हणून ताट सांगितलं त्या आजीला. कसं आहे? एकदम टेस्टी आहे सगळं. ऑलराईट. बाई माशी लय रे. मासा काय नाही करत त्या. अरे बाबा पण ते येता अंगात आणि गुदगुद्या होत होत्या. घरात नाहीये. जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही तिघे मस्त उनो खेळलो. आणि जसं तुम्ही बघितलं, आम्ही काल रात्री पण उनो खेळलो होतो, तर आम्हाला एकदम जास्त इंटरेस्ट आला होता. सो आम्ही आज येताना पुण्यासोबत उनो घेऊन आलो होतो आणि मग तिघे मस्त उनो पण खेळलो. टाका हो. अरे रे 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 रे. पहिल्याच राऊंडला लगेच मला +4 का? थांबा रे, तुमच्याकडे बघते आता मी. थांबा, खेळा चला. घेतले ना, मला 4 दिले ना. काय झालं? कोणी काय टाकलं? सो मी पहिले फर्स्ट आहे आणि आता आई आणि बाबांवर मॅच चालू आहे. मी जिंकली आता. काय टाकलं तू? जी व्हेरी गुड. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट, सेकंड, थर्ड. चलो नेक्स्ट मॅच. ते सगळं महाराजांचं होतं त्रिशा. नाही म्हणजे हे सगळे दगडांचीच बनवतात. मतलब स्टिक कसे काय करायचे? समोर समोर आली त्रिशा आणि राजेश मस्त फिरून आले होते. मी नव्हती गेलेली आणि ते फिरून आल्यानंतर निघायच्या आधी पुन्हा मला दही खावंसं वाटलं, तर मग त्रिशा आणि मी पुन्हा दही घेतलं होतं. बिना साखरचं खाऊन झालं माझं एकदा. बघा ना तुम्ही पण. तू खाल्लं त्रिशा दही? त्रिशाने 2 आणि मी 2 असे दह्याचे हे काय म्हणू शकतो, छोटेसे मडके संपवले आहेत. त्रिशा खाते अजून आणि माझे इथे खाऊन झालेत. अजूनही खाऊ शकते मी, मला प्रचंड आवडले. पण आता जाऊ द्या, यांना झाली आहे घाई घरी जायची. तुम्हाला घाई का असते हो? कुठे पण आलं बाहेर की लगेच चला 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 चला. मोबाईल बघायचा असतो घरी गेल्यावर. काय घरी गेल्यावर मोबाईल बघायचा असता. थोडंसं सिंहगडला यायचं, इकडे तिकडे फिरायचं.
आम्ही रिटर्न चाललो आहे आणि त्रिशाला इथे वरती ती कमान आहे तिथे जायचं होतं, सो ते दोघं तिथे गेले. त्रिशा चला चला. तर निघालो आहे आम्ही आता. ऑलमोस्ट 4:30 वाजले आहे. हा बघ दिसतंय. सनसेट झालेला आहे. तर छान असा आमचा यावेळचा वीकेंड स्पेंड झाला. फ्रेंड्ससोबत खूप धमाल केली आणि आजची ही छोटीशी सिंहगडची आउटिंग म्हणू शकता तुम्ही, ती पण खूप छान झाली. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया, तोपर्यंत बाय.